नमस्कार. व्हिडिओचा टायटल तुम्ही पाहिला असेल किंवा व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल आणि त्यानंतर तुम्हाला राग आला असेल, त्यासाठी तुमच्या सर्वांची माफी मागतो. परंतु तसं लिहिण्याचं गरजेचं होतं, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे आणि डोळे झाकपणे आपण तो ॲक्सेप्ट देखील करत आहोत. आता तुम्ही म्हणाल असं काय घडलंय, तर तुम्हाला सर्व सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावरती एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. एक महाराज असतो ज्याच्या अंगावरती एकही कपडा नाही आणि त्याचा फोटो थेट डॉक्टर बाबासाहेबांच्या बाजूला लावला जातो, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बाजूला लावला जातो किंवा त्या ठिकाणी त्याची मूर्ती ठेवली जाते. आणि एवढ्यावरच नाही तर त्या ठिकाणी वित्तू बाबा की जय हो असं लिहिलं जातं किंवा अनेक गोष्टी लिहिल्या जातात. ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध बनविलं, ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं की मी मूर्ती पूजन करणार नाही, तुम्ही त्यांच्या बाजूलाच अशा लोकांचे फोटो ठेवताय आणि तुम्ही म्हणताय की आम्ही बौद्ध आहोत. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. जर तुम्ही बौद्ध असाल तर तुम्ही हे करणारच नाही, आणि जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही बौद्ध आहातच नाही. तर मित्रांनो, नेमकं त्याचं झालं असं की टाकळघाट या ठिकाणी एक बुद्धविहार आहे. त्या बुद्धविहारामध्ये अक्षरशः तुम्हाला गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहायला मिळतील आणि त्याच्या बाजूलाच एक छोटासा रस्ता जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वित्तू बाबा म्हणून एक प्रकार दिसेल. हा वित्तू बाबा कोण आहे मित्रांनो, तर तो एक महाराज आहे, एक साधू आहे आणि त्याच्या पाया पडण्याचं काम इथला बौद्ध समाज किंवा बौद्ध धर्मातील लोक करत आहे. हे तेच बौद्ध आहेत जे इतर टायमाला हिंदू धर्मातील देवी देवतांवरती टीका टिप्पणी करतात किंवा जेव्हा गणपती येतो किंवा जेव्हा देवी बसते तेव्हा यांना राग येतो, तेव्हा हे त्या ठिकाणी जाणाऱ्या बौद्धांना नावं ठेवतात किंवा देवी बसलेली असते, लोक दांडिया खेळायला जातात तेव्हा हे त्यांना टार्गेट करतात. तर आपण त्यांना टार्गेट करण्यापेक्षा किंवा त्या ठिकाणी हिंदू देवी देवतांना नावं ठेवण्यापेक्षा अगोदर आपल्या जातीमध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या धम्मामध्ये काय होतंय हे आपण पाहायला पाहिजे. साहेबांनी सांगितलं होतं की मूर्तीपूजन करू नका, आणि आपण काय करतोय तर त्यांच्या बाजूला थेट वित्तू बाबासारखा एक बाबा आणून बसविला. या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आपण आपल्या धम्मातील, आपल्या जातीतील सोडून आपण दुसऱ्याचं सारवायला जातोय. अरे, दुसऱ्याचं सारवण्यापेक्षा आपल्या धम्मामध्ये काय चाललंय हे आपण पाहायला पाहिजे. याबाबत अनेक जणांनी व्हिडिओ बनविले, अनेक जणांनी या ठिकाणी जे सोशल मीडियावरती व्यक्त झाले. काही जणांनी अक्षरशः फोटो जाळलेत, काही जणांनी अक्षरशः निषेध नोंदविला, तरी देखील आपल्या जातीतील लोक या गोष्टी सोडायला तयार नाही. आणि कदाचित वित्तू बाबा हे एकच उदाहरण नसेल. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडत असतील, परंतु त्या आणखी हायलाईट झालेल्या नाहीत. ज्या गोष्टी हायलाईट झाल्यात त्याच फक्त आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपली चूक आपण मान्य करायला पाहिजे. आपल्यामधील ज्या चुका आहेत त्या सुधारायला पाहिजे. अगोदर आपण आपलं घर स्वच्छ करायला पाहिजे, मग आपण दुसऱ्याचं घर झाडायला जायला पाहिजे किंवा नंतर दुसऱ्याच्या घरावरती आपण चिखलफेक करायला पाहिजे. आपल्यामध्येच आपण धड नाहीये, आपल्यामध्येच अशा गोष्टी आहेत की वित्तू बाबा वगैरे अशा गोष्टी ठेवल्या जातात आणि तेही डॉक्टर बाबासाहेबांच्या बाजूला. ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु याबाबत आता काय होणार काय नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बापानं आम्हाला शिक्षणाची संधी दिली, त्या संधीच्या जोरावर आम्ही इतकं ताकदवान बनलो. कोणत्या बाबानं आकड्याचा नंबर देऊन आम्ही शिकलो नाही, कोणा आकड्याचे नंबर देऊन आम्ही शिकलो नाही. मावली शेतात कामाला गेली, शहरात काम करत राहिली, माझा बाप काम करत राहिला, त्याच्या मजदुरीतून त्याच्या पैशातून आम्ही शिक्षण घेतलं. पण लाज वाटतं त्या बेशरम लोकांना. चले, नोकरी तर बाबासाहेबाच्या नावाने घेता, नोकरी घेतल्यावर मागे सही बी करता की बिया रमजन दिया आणि नवस मानता इकडे जो दिया बेडीवर बाबाने दिया. अरे चे त्याला फक्त बाबा साहेब आंबेडकरांनी दिलं. त्यामुळे या ठिकाणी काय भांडण करायला नाही आलो. अरे तुम्ही आमचे नास्तिक, आमचे भाऊ बंद आहे. अरे ते महारकी सोळा बाबासाहेबांना विज्ञानवादी धम्म देणार आहे. आपल्याला गुहाच्या किड्यातून बाहेर काढलं तर सेन राहू शकतो, शान शोकानं राहू शकतो. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि बुद्धांचा फोटो या वित्तू बाबाच्या पायाखाली ठेवून तुम्ही पाहू तरी कसे शकता? मग सवाल आहे टाकरघाटच्या मुद्द्याले, तुम्ही पाहू तरी कसे शकता की बाबासाहेबांची विटांमना इकडे होऊन राहिली? अरे 40-45 वर्ष झाले, किती लोक झपसान कटलं, तुमच्या डोळ्यावरची पट्टी उघडणार नाही. मी मुंबईला राहतो, मला गरज नाही इकडे इलेक्शन लढायची, मला इकडे येऊन काय करायचं नाहीये. अरे तुम्ही नाही जागले म्हणून मला यावं लागलं. काय सांगतात पुढच्या पिढ्याले? पुऱ्या देशामध्ये थुतू होऊन राहिली. या गावात काय घडते? अरे स्वाभिमानानं जगायला शिका. अरे आम्हाला जर कोण दिलं ना तर फक्त बाबासाहेबांना बुद्धानं दिलाय.
त्यामुळे त्या बुद्धाची विटंबना थांबवा रे. रोज ऐकता रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या कानामध्ये सहन कसे होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, आणि मध्ये जय देव जय तू बाबा. हा काय तो तांडव चाललाय. काय सहन करायचं आम्ही. अरे एका मेलेल्या माईची औलाद आहे का आम्ही. अरे आम्ही नाही सहन करणार. ज्या ठिकाणी महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांची विडंबना होत असेल तर शांत बसणार नाही. आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं. पोलिसांनी आम्हाला धमकी नाही देता आमचं म्हणणं ऐकून घेतलं. काही लोकांनी आम्हाला धमक्या दिल्या. मी सांगतो, ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यावेळेस जनतेची बाबासाहेबांना म्हणाले होते, बाबासाहेब तुमचा समाज हा अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून देव देवता बुवाबाजीमध्ये अडकलेला आहे आणि हा समाज पुन्हा हे थोतांड चालू करेल आणि देशातील लोक म्हणतील की बाबासाहेब ह्या महाराजांनी तुमचा बौद्ध धम्म पाठवला आणि ते पाठवण्याचं काम तुम्ही लोक करताय. या ठिकाणी याचा मी जाहीर निषेध करतो. मला बाबासाहेबांनी भक्तीजीला सांगितलं होतं, माझी येणारी पिढी ही बलिदान देईल बौद्ध धम्मासाठी आणि ती पिढी आता तयार झालेली आहे. हा राजू ठाकरे तयार आहे माझ्या जीवाचं बलिदान द्याले. मी तयार आहे जीवाचं बलिदान द्याले. अरे काम आहे म्हणून इथपर्यंत आलो आणि त्यांच्या मंदिरात जाईन त्याने सांगीन हात जोडून की तुम्ही हे धंदे बंद करा. माझ्या बाबासाहेबांना पोटाचे 4 पोरं मिळे. दवाखान्यामध्ये इलाज नव्हता, पैसे नव्हता रे बाबाईनं. आपल्या त्या पेटावर साडी आचरायला नव्हती, शाहूवरला फेटा टाकला. अरे तुम्ही लोक काय करता रे. हजारो लाखो रुपयाचे कपडे घालता, ते कपडे तुम्हाला फुकट नाही भेटले. मला रमाईची कमाई आहे ते बाबासाहेबांची मेहनत आहे. अशी नोका सोडू आणि थोडी सणाची नाही तर मनाची लाज असेल मला टाकडे आजच्या गावच्या लोकांनी तर यापुढे बंद करा हे थोतांडगिरी. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय भीम. राजू भाऊ आगे बोलो. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहन दिनी या ठिकाणी शपथ घेतो की जोपर्यंत आमच्या मधून म्हणू आम्ही जाणार नाही, जोपर्यंत टाकड घाट आणि लाखनवाडी इथे वित्तू बाबा आणि गुणवंत बाबा हे जो मनुवादी प्रकार करताय तो आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी होळी करतो आणि एका वर्षामध्ये तेथील पूर्ण पाखंडवाद बंद करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर